ययाती कन्या माधवी, एक चित्तवेधक पौराणिक कादंबरी. लेखिका सौ विजया जहागीरदार. माधवी, भाग 6. अयोध्येची चित्रे पुसता पुसली जात नव्हती. अयोध्येशी माझे सर्व नाते आता तुटले. पण माझं काळीज तर तिथेच होतं. महाराज हर्यश्वांची ती अमोल प्रीती आणि माझा वसुमणा, माझा तान्हा कान्हा. आता तो उठला असेल, बघत असेल, त्या भाग्यवंत असलेल्या विद्युत प्रभेला बिलगत असेल. आता तो मला पुन्हा कुठून दिसणार? माझे हे दुधाचे कुंभ रोज रिते करता करता थकून जाते मी. आतडं पिळवटून अश्रू येतात. मला रडण्याचीही चोरी. मी टवटवीतच राहायला हवं ना. गालव तेवढं डोळ्यात तेल घालून बघतात. मी व्यवस्थित आहार घेते की नाही, विश्राम करते की नाही. पित्याचं कर्तव्य म्हणे. महाराज हर्यश्व, त्यांचं नाव मनात कोरलं गेलंय ते त्यांच्या भावना प्रधान वागण्यानं. निघायच्या वेळी मला ते म्हणाले, कल्याणी, तू आमचा वंश धन्य केलास. पुत्राची अमूल्य देणगी, पत्नी म्हणूनही अपार सौख्य. हे नातं केवळ फक्त तणाचंच नव्हतं प्रिये, माझं मन व्यापून टाकलंस तू. आता तो अधिकार धर्मानेच हिसकावून घेतला. पण माझी प्रिय मैत्रीण म्हणून तरी पुन्हा कधी भेटशील ना? मन पिळवटलं माझं. मी म्हणाले, राजन, मी धर्माच्या हातातली एक सोंगटी आहे, केवळ एक सोंगटी. महाराज, धर्म हातात चाबूक घेऊन अश्वासाठी मला फिरवतोय. यावर निश्वास टाकत राजेंद्र म्हणाले होते, मी अवघे पृथ्वीतल पालथे घातले तरी हे अश्व मिळणे असंभव आहे. मी खूप शोध घेतला. ज्यांच्याजवळ आहेत ते माझ्या राज्याच्या बदल्यातही अश्व द्यायला तयार नाहीत. प्रिये, प्राण उपसून द्यावा तशी मी तुला व्याकुळ होऊन परत देतोय. तू मला दूषण तर देणार नाहीस ना? क्षमा करशील ना सखे? यावर मी त्यांच्या अश्रूत अश्रू मिळवण्याखेरीज दुसरे काय करणार होते? हा संवाद दिवसातून 4 वेळा आठवतो. माझ्या देहाच्या कणाकणावर महाराजांच्या आठवणींची एक एक कहाणी आहे. अनेक मनोमिलनाच्या मुद्रा आहेत. प्रीतिसंवादाचे शब्द आहेत. ऋणझुणणारी प्रेमगीते आहेत. हे सगळं मी कुठे टाकायचं? कसं पुसायचं? वनविहाराचे अनेक क्षण मला या वृक्षातळी आठवतात. हे सगळं कसं विसरायचं? कशासाठी? कुणासाठी? ज्यांनी आपल्या निर्लज्ज कामपूर्तीसाठी, विलासासाठी आपल्या तरुण पुत्राचं यौवन घेऊन त्याला जरा दिली त्या पित्यासाठी? ज्यांनी अंबरीशावर प्रेम करणारी आपली निरागस कन्या कुणा एका गालव मुनींना सहज दान देऊन टाकली त्या पित्याचा शब्द पाळण्यासाठी? पितृधर्माचं महात्म्य गात हे सारे क्षण कुठे फेकायचे? हे अघटित माझ्याच नशिबी का? विचार करून मी थकून जाई. स्वप्नात माझं बाळ रडतंय असा सारखा भास होई. स्वप्नात हस्तिनापूर, अंबरीश, अयोध्या, हर्यश्व, माझं बाळ, अशी काही गर्दी होई की स्वप्नांना घाबरून झोप लागेनाशी होई. 2 महिने मनाच्या यातना. पण हे तण, ते कसं टवटवलं कोण जाणे? वरदानामुळे की गालव मुनींच्या काळजीमुळे? सकाळी रथाचा आवाज आणि अश्वाचं खिंकळणं एकदमच ऐकलं. स्वस्थ पडून राहिलं. त्राण सरल्यासारखं झालं होतं. मुनिराजांशी बोलण्याचाही मला कंटाळा आला. सतत धर्माचा आसूड हातात घेऊन उभे असलेल्या राक्षसासारखे वाटतात ते मला. खूप वाद घातला. मी त्यांच्या कुटीरात स्थानबद्ध होते. गालव मुनी आले आणि त्यांनी अपेक्षितच आज्ञा दिली. आम्हाला त्वरितच निघायचे होते. माझे सामान ते काय? त्याबरोबर मुनी पटकन म्हणाले, हे काय, एवढीच वस्त्रे? तुझे ते केशरी वस्त्र आणि प्रसादन साहित्य घेतलेस? छान टवटवीत दिसायला हवं तुला. सम्राट दिवोदास प्रसन्न व्हायला हवेत, असंच ना? माझ्या पित्यानेच माझा सर्वनाश केल्यावर तुम्हाला कशाला बोलू? काय ही माझी दशा? तुझ्या पित्याने मजवर मोठाच अनुग्रह केला. माधवी, मजसारख्या विद्यावंताच्या गुरुसाठी, गुरुदक्षिणेसाठी. माधवी, मला तुझ्या पित्याने खरा न्याय दिला. आता एकाचा न्याय तो दुसऱ्यावर अन्याय असू शकतो. हा तराजू खालीवर होणारच. अशी उदाहरणे खूप आहेत पुत्री. आपण आपला धर्म पाळावा हेच उचित. यावर मला राग आवरला नाही. मी चिडून म्हणाले, आपलं सामर्थ्य मर्यादित असताना ही भलतीच दक्षिणा देण्याचं आपण मान्य का केलं मुनिराज?
आणि कुणाच्या भरवशावर? आणि का म्हणून? कण्णे, ज्ञानदात्याचा शब्द म्हणून, गुरुदक्षिणे वाचून माझं ज्ञान सफळ झालं नसतं म्हणून. पण म्हणून माझा जन्म निष्फळ झाला त्याचं काय? कोण म्हणतं तुझा जन्म निष्फळ झाला म्हणून? तुझ्या पितृधर्माची ध्वजा चिरकाल फडकत राहील. तुझे पुत्र आपल्या मातासह ययातीचा उद्धार करणारे आहेत. तुझ्या दैवी 4 पुत्र आहेत आणि तरी तुला मिळालेल्या त्या अमूल्य वरदानामुळे तू चिर यौवना राहशील, असंच ना? मग फिरवा ना मला, जिथे जिथे तुम्हाला अश्व लाभतील तिथे तिथे. किती ठिकाणी फिरवणार आहात मला? मलाही काही भावना आणि मन असेल इतकं तरी मान्य आहे ना? काय करावं लागेल हे मी तरी कुठे जाणतोय मुली. हर्यश्वाकडेच 800 अश्व लाभले असते तर आजची ही वेळ. पण आयुष्यात तू कृतकृत्य होणार आहेस. तुझी पत्रिका तेच सांगतेय. त्यासाठी किंमत मोजावीच लागते. कृतकृत्य? 4 पुत्र, 4 जणांपासनं? मुनिराज, मी म्हणजे पुत्र निर्माण करणारं केवळ एक गर्भाशय. अशी भाषा तुला शोभत नाही माधवी. भावनेवर आणि मनावर विजय मिळवणं हे प्रज्ञावंतांचं लक्षण आहे आणि तू प्रज्ञावंत आहेस. मुनिराज, शब्दांचे खेळ मलाही करता येतील, पण आतून आक्रंदन करणाऱ्या हृदयाला शब्दांचे खेळ बघवत नाहीत. माझ्या आयुष्याशी ना तुमचा संबंध होता ना त्या विश्वामित्रांचा. मुली, तुझा संयम सुटतोय. ते माझे गुरुवर्य, म्हणूनच त्यांच्या गुरुदक्षिणेचं कौतुक तुम्हाला. त्यांचं मागणं, तुमचं देणं, पण ते अवघं माझ्या उगवत्या जीवनावर कोसळून पडलंय. यातून सावरणं आता अशक्य झालंय. असं घडलंय खरं, पण यातूनच तुला दिगंत कीर्ती. नको होती मला कीर्ती बिर्ती मुनिवर्य. फक्त एकनिष्ठेने संसार करायचा होता. आता कुठलं ते भाग्य? एखाद्या अप्सरेसारखं, वारांगणेसारखं. शी मुनिराज, कुठला हा धर्म, कुठला हा न्याय? माझी 1 वर्षाची किंमत 200 शाम करणं अश्व, ते कुणीही द्यावेत, मला वर्षभर ठेवावं. ही हिरकणी मला माझ्या शम्माईने दिली होती. शिलावर कुणी घालायला आलं तर गिळून टाक असं म्हणून सांगितलं होतं तिनं. पण आता तर धर्माच्या नावानेच माझी विक्री खरेदी सुरू झाली आहे. आता काय करायचं? कुणाला प्रश्न करायचे? यावर घाबरून गालो मुनी म्हणाले, हा मुली, असलं काही करशील तर धर्मनाश, माझा कार्यनाश, तुझ्या पितृवचनाचा नाश आणि या कन्या धर्माचा अनादर. आण बरं ती अंगठी. त्यांनी जवळजवळ हिसडूनच अंगठी घेतली. आत्महत्येचं पाप करून मरण्यापेक्षा त्या शरीराचा उपयोग धर्मासाठी कर, कर्तव्यपूर्तीसाठी कर. मी मग मुग्ध राहिले. रथात चढताना मनात हर्यश्व महाराजांची आठवण दाटली. किती अलगद घेत ते मला रथात, आपल्या हातावर भार पेलत. मी कशी तरी चढले. रथ निघाला. त्यानंतरही मुनिराज आत्महत्येचं पाप, त्यानंतर मिळणारा नरक, रौरव, आसूड, अग्निदाह यावरच कितीतरी वेळ बोलत राहिले. ते सारं आत्महत्या न करताही मी भोगत होते. मला हे सारं नकोसं वाटू लागलं. धर्म या नावाचा धसका बसला. त्याच वेळी त्या सारथ्याने गाणी गायला सुरुवात केली. मला खूप बरं वाटलं. मग त्याने कथा सांगितल्या. काशीदेवाची तीर्थ परंपरा सांगितली. खूप विरंगुळा वाटला. तगमग थोडी कमी होऊ लागली. त्याने असंच बोलत राहावं असं वाटलं. मग सारथ्यानं राजा दिवोदासांच्या शौर्यकथा सांगण्यास प्रारंभ केला. त्या प्रासादात माझ्यासाठी काय वाढून ठेवलं होतं याची मला चिंता होती. मी विचारलं, महाराणींचं नाव काय? आणखी प्रासादात कोण कोण आहेत? यावर मुनिराज क्रोधित होत हळूच मला म्हणाले, मुली, हलक्या व्यक्तीशी इतका वार्तालाप? कशाला हे सारं विचारतेस? वेळ आली की कळेलच सारं. मी त्यांच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष करीत राहिले. सारथी म्हणाला, महाराजांना 3 राण्या, 6 पुत्र आणि 2 कन्या. हे ऐकून मी अगदी हर्षभरीत झाले. माझं दैव जर थोर असेल तर सम्राट दिवोदास मला सन्मानपूर्वक परत पाठवतील. महाराज हर्यश्वांकडे धाडतील आणि अश्वही देतील. त्यांना 3 पत्नी, 6 पुत्र. ते नक्कीच माझी पाठवणी करतील या आशेने मी उल्हासित झाले. मनोरम स्वप्ने रेखाटू लागले. माझा वसुमणा माझ्या कुशीत मोठा होईल. भावनाप्रधान हर्यश्वांशी एकनिष्ठेने संसार करायची माझी कामना सिद्धीस जाईल. स्वप्नांचे पंख लावून मी विहार करू लागले. तोच सारथी म्हणाला,
युवराज अमरसेन 20 वर्षांचे, शूर आहेत, चाणाक्ष आहेत, पण पण त्यांना युद्ध, रक्तपात मान्य नाही. ते युद्धावर जाणं टाळतात. बाकीच्या पुत्रांबाबतही महाराज साशंकच आहेत. राजगुरू जीव तोडून शिकवतात, पण राजपुत्रांची ग्रहणशक्ती मर्यादित आहे. मी पुन्हा उदास झाले. दिओदास मला अयोध्येत पाठवणं शक्य नाही. त्यांनाही चक्रवर्तीची पुत्राची लालसा आहे. महाराणी सुयशा, रेणुका देवी आणि चारुदेवी माझ्याशी कशा वागतील? आणि युवराज, ते कसे असतील? माता म्हणून ते आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मला मनाने स्वीकारतील? माता म्हणून ते कसे वागतील? या विचारांच्या आवर्तनात किती वेळ गेला कोण जाणे. मुनिराज एकदम म्हणाले, मुली, काशी देश आला बरं. ती बघ गोपुरे, मंदिरे आणि ही पुण्य सलीला भागीरथी. चल, जरा उतरून तिला वंदन करूयात. आम्ही उतरलो. मी म्हणाले, माते, कधी या जीवनाला हताश होऊन आले तर मला अलगद तुझ्या अंकावर घे. डोळ्यात पाणी आलं. मुनिराज म्हणाले, माता भागीरथीच्या तीर्थाचा नेत्रस्पर्श तुझा कल्याण करेल मुली. रथ वेगाने धावत होता. राजप्रासादात रथ थांबताच तिथे इतकी गर्दी उसळली. अवघ्या प्रासादातल्या दासदासी तिथे धावत आल्या. एकच कोलाहल उठला. त्यातून माधवी देवी, लावण्य, सौंदर्य याबरोबरच हर्यश्व, अयोध्या, पुत्र हे शब्द सुद्धा बाणासारखे कानात गेले. चेहरा उत्तरीयाने झाकून घ्यावासा वाटला. कुणालाही भेटू नयेसं झालं. माझ्या जगण्याचाच तिटकारा आला आणि त्याच क्षणी माझ्याजवळ एक अश्व थांबला. तो अश्व श्यामकर्ण होता आणि त्यावरून उतरणारे युवराज अमरसेन होते. ते माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहिले. क्षणभर ते वंदन करायचंही विसरले. कुणाही युवतीला अधोमुख करणारी ती दृष्टी. मी अवघडून गेले. काय बोलावं हे सुचेना. 2 क्षणच असे गेले असतील. आजूबाजूला जमलेले 100 डोळे आम्हाला निरखित राहिले. अखेर युवराजांना भान आलं आणि मुनिवर्यांना वंदन करीत माझ्याकडे वळून ते म्हणाले, आपण अतिथी कक्षात चलावं. मी युवराज अमरसेन, आपणास वंदन करीत आहे. सम्राटांना मी कोण आलंय म्हणून सांगू? यावर मुनिराजच म्हणाले, महाराजांना सांगा की मुनिराज गालव आपल्या माधवी नामक कन्येसह आपल्याला भेटू इच्छितात. यावर मी त्यांची वधू म्हणून इथे येत असावी असा विचार करत ते किंचित हळू आवाजात मला म्हणाले, माधवी देवी, मी धन्य आहे. यावर मी मुग्ध राहिले. युवराज गेले आणि मला ब्रह्मांड आठवलं. आज माझी अरुंधती माताही नव्हती. मला फार अनाथ वाटलं. आठवणींनी डोळ्यात पाणी दाटू लागलं. पैंजण, कटी मेखला घालताना गलबलून आलं. अश्रूंमुळे काजळ चेहऱ्यावर पसरलं. मुनी म्हणाले, कण्णे, तुझं प्रसादन अशा वेळी नेटकं हवं. जरा दर्पणात बघ आणि योग्य ते कर बरं. उदास मनाने, दुःखाने प्रसादन करावं लागणं ही केवढी घोर शिक्षा असते ते मला उमजलं. महाराज हर्यश्वांनी दिलेली मोहनमाळ घालताना मला रडू येईल म्हणून ती बाजूला टाकताच गालव म्हणाले, ती घाल, तुला शोभून दिसते. मी ती घातली. आता मला खूप रडू येणार असं वाटलं, पण नवलच घडलं. मला त्या माळेमुळे खूप शांत वाटलं. हर्यश्व मला धीर देत आहेत असंच वाटलं. मी ती माळ माथ्यावर लावली. हर्यश्वांच्या नावाचं मंगळसूत्र काढताना पुन्हा वेदना उफाळून आली. ते मंगळसूत्र मी एका चंदनी डबीत ठेवलं आणि ती डबी मुनिराजांच्या देवामध्ये ठेवली आणि निघाले. पैंजणांच्या निनादाने प्रासादाच्या कणाकणांना साथ घालावी तशी माणसं गवाक्षात, मार्गिकेत, द्वाराद्वारात उभी राहिली. त्यांचे डोळे मला टोचू लागले. मी म्हणजे एक प्रदर्शनीय, विक्रेय वस्तू झाले. ती वाट जणू दशयोजने झाली. अखेर महाराज दिओदासांच्या राजकक्षात आम्ही पोचलो. तेव्हा मला अगदी धाप लागली होती. आम्ही महाराजांना वंदन केलं. मी वंदन करताच त्यांनी सहजपणे मला स्पर्श करीत उठवले. माझ्या पाठीवर थोपटत मला आसनावर बसवलं. त्यांनी इतक्या सहजपणे मला स्पर्श करावा? मी इतकी सवंग झाले होते. मन लज्जेने भरून गेलं. त्यांची ती आतुर दृष्टी माझी सर्व आशा कुस्करून टाकणारी होती. माझ्याकडे माझ्या संपूर्ण देहभर नजर फिरवत ते मुनिराजांना म्हणाले, इतर अनेक समर्थ राजे सोडून आपण माझ्याकडे येऊन मजवर अनुग्रहच केलाय. बोला, मी आपलं काय प्रिय करू? यावर मुनिराज म्हणाले, मला श्यामकर्ण अश्व हवे आहेत.
आणि मला तेच हवे आहेत म्हणूनच मुनिवर्य, हे सारे मी पूर्वीच ऐकले आहे. आता विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नाही. माझेही मन या कन्येने मोहून टाकले आहे. पण मुनिराज, या अभाग्याजवळ फक्त 215 अश्वे आहेत. हे ऐकून माझा धडधडणारा प्राण राहिला तरी कसा कोण जाणे. मला जान्हवीच्या अंगठ्यात अडकून फरफटत गेलेल्या, तुडवल्या गेलेल्या फुलांच्या गजऱ्याची वारंवार आठवण होत होती. हे काय झालं माझ्या जीवनाचं, आयुष्याचं, जगण्याचं? माझ्या भरकटलेल्या मनाला मी आवरायचा प्रयत्न करत होते. धडधडणारं हृदय फुटेल असं वाटत होतं. पण तोवर करार झाला सुद्धा. महाराज हर्यश्वांनी निदान माझी अनुमती तरी विचारण्याचं सौजन्य दाखवलं होतं. आता तर त्याचीही आवश्यकता कुणाला वाटली नाही. तेवढ्यात महाराजांच्या धाकट्या 2 राण्या तिथे आल्या. महाराज क्षणभर चमकले आणि म्हणाले, या माझ्या धाकट्या 2 भार्या, रेणुका देवी आणि चारुशिला देवी. मग त्यांच्याकडे बघत म्हणाले, ही माधवी, हिला महाराणींकडे घेऊन जा. मी प्रहरभराने तिथे येतो. माझी कुठलीही अनुमती विचारात घ्यायलाही नको होती. लिलावाची किंमत निश्चित होती. गालव मुनींविषयी संताप मनभर पसरला होता. त्यांच्याकडे बघू सुद्धा नाही असं वाटलं. पण तेच म्हणाले, मुली, तुझा इथला निवास कल्याणकारी, सुखदायी हो. चक्रवर्ती वंशज या कुळाला तुझपासून लाभावा. या प्रासादाला सुख देणारी हो. माधवी, श्रेष्ठे, धर्मवत्सले, पितृवत्सले, तुझे कल्याण असो. मी आता लगेच निघणार आहे. सगळी विशेषणं आता मलाच जड झाली होती. मनात राग खदखदत असताना मी वंदन कसे करणार? मी पाठ फिरवून न बोलता निघून गेले. अंग रसरस करीत होतं. चारुदेवी रेणुका देवींना म्हणाल्या, महाराजांनी किती सुंदर स्नुषा सून निवडली नाही का? या वाक्याने थरकाप होऊनही कोरडं पडलेलं तोंड शब्दही उच्चारायला असमर्थ होतं. जीभ चिकटून बसली होती. महाराणी सुयशा देवींच्या कक्षात युवराज अमरसेन बसलेले होते. चारुदेवींनी त्यांच्या कानात काही सांगताच त्यांनी ते युवराजांच्या कानात सांगितलं. ते काय असणार हे मी जाणून होते. त्या 3 जणी मला आपली सून युवराजनी समजत होत्या. युवराजही मजवर हक्क प्राप्त झाल्याप्रमाणे आपली दृष्टी मोकळी सोडून माझा देह दृष्टीने कुरवाळत होते. माझ्याकडे रोखून बघता बघता ते नम्रपणे म्हणाले, देवी, आपण कोण? कुठून आलात? गालव मुनी आपले पिता की काय? आम्हा काशीवासियांवर आपण जो अनुग्रह केलाय त्यासाठी आम्ही काय करावे? आपले शुभ कुलनाम. आमच्या कुळाचा संबंध कुठल्या कुळाशी जुळणार? मी उत्तरे तरी काय देणार? तेवढ्यात रेणुका देवी म्हणाल्या, युवराज, या माधवी देवी, आणि एकाच वेळी किती प्रश्न विचारायचे ते? मी त्यांना काय सांगणार होते? की मी तुमच्या मातेची सवत म्हणून आले, तुमची माता म्हणून आले. माझी किंमत 215 अश्व. नियतकालासाठी मला तुमच्या वडिलांनी त्यांच्यासाठी विकत घेतलंय. महाराज देवदास माझे द्वितीय पती आहेत. एखादी गाय दान द्यावी तेवढ्याच शांत मनाने माझ्या पित्याने मला गालवांना देऊन टाकली. प्रत्यक्ष मुलाचं यौवन घेणाऱ्या ययातीची मी कन्या आहे. हे सांगणार होते की ज्या मातेनं माझ्या पित्याला या अनंत अनार्थांच्या खाईत लुटलं त्या देवयाणींची मी पुत्री आहे. हे सांगणार होते. सांगण्यासारखं माझ्याजवळ आता काही उरलं नव्हतं. मी भिकारी झाले होते, भणंग झाले होते. युवराजांच्या अनिमिष नजरेने अस्वस्थ होते. या संकटातून सुटण्याचा मार्ग शोधत होते. तोच महाराजांच्या आगमनाची वार्ता घेऊन दूत आला. त्याच वेळी महाराणींनी एका दासीसोबत माझी अतिथी कक्षात पाठवणी केली. युवराजही उठले. ते माझ्याबरोबरच चालत राहिले. काय करावं कळत नव्हतं. मार्गिकेतच महाराज भेटले. ते मला पुन्हा महाराणींच्या मंदिराकडे घेऊन गेले. युवराज क्षणभर थांबून त्यांच्या कक्षाकडे गेले. मला बघताच सुयशा देवी म्हणाल्या, मी हिला अतिथी कक्षात पाठवले ते योजनापूर्वकच. कन्येसमोर सगळ्या गोष्टी कशा बोलायच्या? तेव्हा हिला चारुदेवींबरोबर त्यांच्या कक्षात धाडावे, मग आपण बोलू. मला या स्पष्ट वक्तेपणाचा अचंबा वाटला. मी उभीच होते. महाराजांनी खून करताच चारुदेवी मला घेऊन त्यांच्या कक्षात आल्या. वाटेतच युवराज आपल्या गवाक्षातून मला न्याहाळत होते. माझे हात धरून मला आसनावर बसवीत चारुदेवी आनंदाने फुलून म्हणाल्या, माधवी, आता सून होणार तू आमची, हो ना? युवराजांसाठी तुझी निवड म्हणजे किती अनुरूप आहे ग.
जसे लक्ष्मीनारायण, रघुवीर जानकी. हे ऐकताच आता मात्र मी ताडकन उभी राहिले. हा भलताच गुंता होऊ बघत होता. मी त्यांचे चरण धरत म्हणाले, देवी देवी, मजवर दया करा, असं भलतंच बोलू नका. मी मी मला महाराजांनी आपल्या स्वतःसाठीच, मी मी तुमची सवत होणार आहे देवी. देवी, मला सांभाळून घ्याल ना? मी एका दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेली अभागिणी आहे. मला तुमचं प्रेम हवंय, भगिनी प्रेम हवंय. त्यांनी मला उठवलं, मला आलिंगन देत थोपटलं. मी त्यांच्या खांद्यावर मान ठेवली. मला अद्भुत गहिवर दाटून आला. किती हीण दीण करून टाकलेलं होतं मला. माझे डोळे पुसत चारुदेवी म्हणाल्या, काय म्हणतेस काय माधवी? आम्हालाच काय, पण युवराजांनाही वाटलं की? नाही नाही, त्रिवार नाही. कृपया युवराजांना हे आत्ता या क्षणी सांगून दया करा मजवर. अधिक आघात सोसायचं त्राण नाही देवी. अगं, पण तू तर केवळ 18-19 वर्षांची, युवराजांपेक्षाही लहान. आणि महाराज? मला निवड करण्याचा हक्कच नाही देवी. ती कथा फार मोठी. आपण मजवर कृपा करा. युवराजांना. तू थांब माधवी, माझी वाट बघ, मी आत्ता येते. चारुदेवी गेल्या. मी दासींच्या मदतीने स्नानगृहात गेले. पुन्हा आंघोळ करावी असं वाटलं. फार अमंगळ, वारांगणेसारखं, गणिकेसारखं वाटलं. आपण पतीत झालोय या विचाराने सौंदर्य, यौवन सगळ्याचं कौतुक माळवून गेलं. भागीरथीत देह विसर्जित करावा असं वाटलं. अन वसुमती देवींच्या आठवणीने मन व्यथित झालं. असह्य होतं तेव्हाच असे विचार येतात. आत्महत्या, देहत्याग, आपल्यालाही तसं वेड लागणार की काय? मी स्नान आटोपलं आणि चारुदेवी आल्या. हलकेच म्हणाल्या, माधवी, महाराणींच्या कक्षात कलह गगनाला भिडलाय. मुली, तुला 215 श्यामकर्ण अश्व देऊन महाराजांनी विकत घेतलंय, आणि तेही वर्ष सव्वा वर्षासाठीच. हे खरं आहे? मी होकारार्थी मान हलवली. त्यावर त्या आश्चर्याने म्हणाल्या, अगं, इतकी दरिद्री आहेस तू? तुझे पिता अश्वांसाठी मुलीची विक्री? मी काही बोलले नाही. किती जणांना तेच तेच सांगणार होते. मग त्याच पुढे म्हणाल्या, महाराणी म्हणतात, ठीक आहे, 215 अश्वावर ही कन्या घेतलीत, ती युवराजांना देऊन सून करून घ्या. पत्नी पदच कशासाठी? यावर महाराज म्हणाले, ती नियत कालासाठीच इथे आहे. युवराजांचं लग्न असं वर्षात मोडून टाकायचं? महाराणी, माझं हे 4थं लग्न. मी तिच्यात गुंतणार नाही. तर मग विवाहच कशाला लावायचा? तशीच राहील ती, युवराजांची गणिका म्हणून. पण तरी युवराज तरुण आहेत. मन गुंतावं अशी ती कामिनी. ते तिच्या जाण्याने मोडून पडतील महाराणी. हे विष पसरवू नका. मला तरुण अंबरीशांची प्रकर्षाने आठवण आली. मी किती दुष्ट निघाले. ते पण मोडून पडले असतील. ते सुंदर दिवस आता फक्त एक स्वप्न होऊन राहिले. मद्र देशाची राणी म्हणून शम्माईने केलेलं कौतुक, माझं कौतुक, आणि अशी माधवी आज केवळ गणिका म्हणून ठेवण्याच्या अधोगतीपर्यंत पोचली होती. धर्माने तिला तिथे नेलं हे तर आणखी आश्चर्य होतं. तेवढ्यात चारुदेवी म्हणाल्या, माधवी, तू हर्यश्वांकडे पण अशीच राहिली होती. तुला एक मुलगाही आहे म्हणे. केवढा आहे तो? कुठे आहे? तू त्याला सोडून कशी आलीस? याची उत्तरे माझ्याजवळ नव्हतीच. लज्जेने येणारी अर्धमृत अवस्था मी भोगत होते. आपण हिरकणी वृथाच परत दिली असं वाटलं. छी माधवी, तू तुझ्या या असल्या जगण्यावर. मीच माझा तिरस्कार करू लागले. सकाळी उशिरात जागी झाले. रात्रभर स्वप्नांनी छळलं होतं. जाग येताच आपण काशी देशात आज अगदी एकट्या आहोत ही जाणीव झाली. कटू गोष्टींनी फेर धरला. हात पाय कष्टाने ओढतच स्नानादी कर्मे आवरली. तोच युवराज येताना दिसले. आता काय होणार? काय बोलू? काय सांगू? माझं अंग थरथरू लागलं. मी मटकन बसले. तोच युवराज माझं पदवंदन करत म्हणाले, माते, मी तुझा पुत्र तुला वंदन करतोय. माते, महाराणींची, माझ्या मातेची काहीतरी चूक झाली असावी. तिने भलताच हट्ट धरला होता हे तुलाही कळलंय. त्याबद्दल तिला क्षमा कर. आणि काही काळ मी पण हे खरं समजून बसलो होतो.
त्यावेळी या दृष्टीकडूनही चूक झाली असेल. नव्हे, ती झालीच, म्हणून मलाही क्षमा कर. त्यांनी माझे पाय धरताच मी गडबडून गेले. त्यांना स्पर्श करायचं टाळत म्हणाले, युवराज, क्षमा करण्या इतकी मी मोठीही नाही आणि माझी योग्यताही नाही. पण तुमच्या या मनमोकळ्या बोलण्याने माझं अवघडलेपण जरा कमी झालंय. ऋणी आहे मी तुमची, मी मनापासून बोलले होते. माते, अशी परक्यासारखी बोलू नकोस. उदयिकच सकाळचा मुहूर्त आहे. तू त्या शुभ मुहूर्तावर माझी माता होणार आहेस. हा प्रासाद, हा वंश तुझ्या प्रवेशाने धन्य होऊ दे. माझी माता क्वचितच काही क्रोधाने बोललीच तर फार मनाला लावून घेऊ नकोस. या कुळात मी तुझं स्वागत करतो. माझं मन समाधान पावलं. एक भयंकर अपसमज निपटला गेला होता. लग्न समारंभाला प्रजेचे काही प्रतिनिधी, मंत्रिमंडळ, प्रासादातले कर्मचारी आणि प्रासादातले अप्त इतकेच हजर होते. त्याचं कारणही सर्वज्ञात झालं होतं. अगदी दासदासींनाही समजलं होतं. मी सम्राट दिओदासांची नियतकालापुरतीच पत्नी होते. लग्नानंतर महाराजांबरोबर अनेक रम्य ठिकाणी मी फिरत होते. प्रासादात राहून विषारी दृष्टीचे बाण झेलण्यापेक्षा वने, उपवने, नद्या, तलाव, मंदिरे, कुंज इकडेच बरं वाटते. माझ्यासाठी वेगळा प्रासाद देण्यात आला. तो सन्मानास्तव की मी महाराणींच्या दृष्टीने त्यांच्या प्रासादी राहण्याच्या योग्यतेची नव्हते. त्याचंच उत्तर मला काही दिवसातच मिळायचं होतं. महाराज दिओदास मला सन्मानाने वागवत. त्यांचं हे चौथं लग्न. ते माझ्यात गुंतणार नाहीत हे मी जाणून होते. त्यांचंच वाक्य होतं हे, महाराणींच्या महालात उच्चारलेलं. पण प्रत्यक्षात मात्र ते माझ्यात गुंतत होते. मी मात्र माझ्या या सगळ्या प्रेमभावना, त्यांचं उसळणं, त्यात हरवणं, उमलणं, फुलणं हे विसरून गेले होते. मन बधीर, संवेदना बधीर. गेल्या 2 महिन्यात खूप फिरलो. अगदी थकून गेलो होतो. महाराणींना वंदन करून थोडा आराम आणि वार्तालाप करावा म्हणून आम्ही महाराणींच्या कक्षात आलो. महाराणींनी निर्जीव स्वागत केलं. मजवर त्यांचा फार फार राग होता. तो मला जाणवे. त्यांची नजर मला भाजत असे. पण तरी त्या महाराणी होत्या. इथे मला वर्ष काढायचं होतं. मी त्यांच्या मंचकावर बसताच ते उठून महाराजांजवळ जाऊन बसल्या. वाटलं असेल काही बोलायचं, आपण बाहेरच जावं म्हणून मी उठलेही. तोच दासीने दुधाचे पेले आणले. मी एक पेला महाराजांपुढे धरला आणि एक त्यांच्या पुढे. दासी निघून जाताच त्या म्हणाल्या, माधवी, तू का उचललास पेला? मला दासीच्या हातचं चालेल, पण तुझ्यासारख्या वारांगणेच्या, कुलटेच्या हातचं चालणार नाही. समजलीस? पुन्हा असं धाडस करू नको. आपली पायरी ओळखून वाग. मी गोरीमोरी झाले. रडू पण आता येईन असं झालं होतं. छातीत घुसमटलं. तोच सम्राट दिओदासांनी माझा हात धरला आणि महाराणींना म्हणाले, बैस आता तुझा सन्मान गोंजारत. पुन्हा तुझ्या कक्षात येणार नाही. चल माधवी, चल इथून. पुन्हा पाऊल ठेवू नकोस इथे. चल. आम्ही महाराणींच्या कक्षातून बाहेर पडताच महाराज म्हणाले, माधवी, आज सुयशेने घोर अपमान केलाय. तुझा अपमान तो माझाही अपमान. आम्ही माझ्या प्रासादात आलो. मी या प्रासादात कलहाचं कारण झाले. मला अयोध्येचा राजवाडा आठवला. महाराणी मधुमतींचं प्रेम, वसुमती देवींचं वेड, सगळं आठवत राहिलं. अजून काय काय होतं दैवात, नशिबात. त्या दिवसापासून महाराज माझ्या प्रासादात आहे. दुपारी चारुदेवी, युवराज येतात. चौसर, द्यूत, कधी खेळ, कधी गीते. चारुदेवी छान गीते म्हणतात, तर कधी काव्य, कुणाचे प्रवचन, त्यावर चर्चा. जातो वेळ. महाराणी आणि रेणुका देवी मात्र दूर असतात. मी पण पुनश्च महाराणींच्या प्रासादात जायचं नाही हे मनाशी पक्क केलं. अपमान सोसण्याची माझी शक्ती संपत चालली आहे. त्यातून महाराजांनी यज्ञ करायचा ठरवलाय, आणि तो सुद्धा ज्येष्ठेला डावलून माझ्यासारख्या अप्सरेबरोबर. हे त्यांचेच शब्द रोज कानावर येतात, आणि त्यांचा संताप, शाप, अनुदार संबोधने सगळं रोज समजतं मला. रोज त्याच्या सुरस कहाण्या होतात. दोन्ही प्रासादातून फिरतात. तशातच मला गर्भसंभव झाल्याचं अवघ्या प्रासादाला कळलंय. मनाची स्थिती काहीही असो, तणावर अधिकार निसर्गाचा. त्याचे खेळ चालू होते. परिचित स्त्रिया, नातलग येऊन अभिनंदन करीत. महाराणी सुयशा देवी आणि रेणुका देवी फिरकल्याही नाही.
या वार्तेने त्यांना आपल्या पुत्रांच्या भविष्याची चिंता लागणं स्वाभाविक असलं तरी त्याचं प्रदर्शन करणं आणि आल्या गेल्याजवळ माझ्या शिलासंबंधी चर्चा, छी, महाराणींना शोभा देणार नव्हतं हे सारं. मी त्यांचे अपराधी होते हे खरंच, पण माझ्या हाती काहीतरी उरलं होतं का? केवळ एक सोंगटी होते मी, धर्माच्या खेळातली. माझ्या प्रासादात महाराजांनी या शुभ वार्तेप्रित्यर्थ उत्सवच केला. नृत्य आणि गायनाचा कार्यक्रमच झाला. पेढे वाटले गेले. माझ्यासाठी पाचूची माळ आणि बाजूबंद करवले. चारुदेवी या समारंभात रंगल्या होत्या. जाताना म्हणाल्या, माधवी, माझी कूस वांझोटी, माझ्या नशिबी उपेक्षाच, महाराजांकडूनही आणि सवतींकडूनही. मी त्यांना हळूच म्हणाले, माझं हे बाळ मी तुमच्या चोटीत टाकणार, मग ते तुमचंच नाही का? आणि चारुदेवी आनंदाने बेभान झाल्या. मला मिठी घालत म्हणाल्या, खरंच की ग माधवी, माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं. हे तुझं नव्हे ग, माझंच मूल की. माझ्या जाण्याचा आनंद साजरा केल्याचं बघणं माझ्या दैवी सततच रेखलं होतं. ते चमत्कारिक असलं तरी सत्य होतं. सारं नगर यज्ञासाठी शृंगारलं गेलं. स्वागतासाठी सज्ज झालं. 2 मोठी स्तंडिले, वेगवेगळे मांडव, एक महामांडव उपऋत्वीज राजधानीत येऊ लागले. भारद्वाज मुनींच्या अधिपत्याखाली, मार्गदर्शनाखाली तयारी जोरात सुरू होती. ते सांगतील त्या वस्तू, तीर्थकुंभ, समिधा, चंदन, घृत. सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर यज्ञ प्रारंभ होणार होता. प्रासादातला कलह आज शिगेला पोचला. सुयशादेवी प्रथमच या प्रासादात येताना बघून माझी जीभ कोरडी पडली. महाराजांसमवेत माधवीने एकटीने बसावे आणि पायस पण माधवीसच द्यावा, म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल, असं भारद्वाजांनीच सांगितलं होतं की कुणी, हे मला माहीत नव्हतं. पण महाराज आणि मी यज्ञविधी करणार होतो, त्यामुळे महाराणी धुमसत होत्या. त्यात अस्वाभाविक काही नव्हतं. मलाही त्यांच्यावर हा अन्याय वाटत होता. मी महाराजांना परोपरीने सांगण्याचा यज्ञही केला होता, पण महाराज आपल्या त्या निश्चयावर अढळ होते. तुझ्या पोटी मला चक्रवर्ती चिन्हांनी मंडित असाच पुत्र व्हावा, यासाठी मी पायस तुलाच देणार. महाराणींचा रुद्रावतार बघताच मी हात जोडून म्हणाले, महाराणी, यज्ञाला तुम्ही तिघींनी बसावं अशीच माझी इच्छा. कृपा करा, मला आरोपी करू नका. माझे हात हिसडत त्या म्हणाल्या, खरं तर तुला स्पर्शही करू नये, पण फाटक्या मलिन चिंधीत सोनं बांधलं जावं असं झालंय. मूर्ख मुली, सत्यानाश केला आमचा. माझा संसार खाल्लास. संकट होऊन कोसळली इथं. तू लवकर तोंड काळं कर इथून. अगं, मी ज्येष्ठ आहे, महाराणी आहे, तरी तुझ्यासारख्या दमड्या मोजून घेतलेल्या औट घटकेच्या बायकोचा महाराज सन्मान करीत आहेत. चक्रवर्ती पुत्राच्या लालसेनं हे सारं चाललंय. पण तुला तर यज्ञ आधीच गर्भसंभव झालाय. आता तू गप्प राहा आणि यज्ञाला बसण्यास नकार दे. नव्हे, तुला तो द्यावाच लागेल, म्हणजे यज्ञ माझ्या हातून होईल. ते लौकिकास साजेसही आहे. तुझ्यासारख्या अप्सरेच्या हातून कुणी यज्ञ करतं का? मला काही बोलण्याचं धैर्य नव्हतं. मी मुग्ध राहताच महाराणी गरजल्या, माझी आज्ञा कळली की नाही? अगं, तुझं तोंड का कुणी शिवलंय? निर्लज्जे, तू इतकी धीट कशी झालीस? पण लक्षात ठेव, तुझा पुत्र इथेच वाढणार आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी तुला माझं ऐकावं लागेल. बोल, काय करणार आहेस? यज्ञाचं यजमानीपद हवं की पुत्राचं आयुष्य? बोल. महाराणींनी अखेरचा बाण सोडला. मी रडकुंडीस आले. म्हणाले, महाराणी, पुत्राच्या आयुष्यापेक्षा दुसरं काय मोठं? तेवढं दान मला द्या. मी नाही बसणार यज्ञाला. मी आतल्या कक्षात जाऊन मंचकावर लोटून दिलं मला. मी निराधार होते. कुणाचा आधार मागू शकत नव्हते. हे महाराजांना सांगू शकत नव्हते. कुणीही मला समजून घेत नव्हते. माझ्या व्यथा, वेदना, दुःख सारं अनाथ होतं. सगळ्यांच्या भोवती सन्मानाचे कोश होते. माझी अवस्था मात्र कुलशीलहीन, मातृपितृहीन, सत्ताहीन अनाथासारखी होती. आणि एका क्षणात माझ्या मनात जणू विजेचं तांडव उठलं. काय म्हणून ह्या महाराणी मला सारखं असं टोकदार बोलतात? त्यांनी कधी मला समजून घेतलंय का? प्रेम दिलंय? मग काय ऐकायचं मी त्यांचं? माझी योग्यता दाखवतेच आता. सुयशा देवींचा संताप आला. सुडाची भावना पेटली.
त्या भरात महाराजांना सारं सांगितलं आणि माझ्या योग्यतेचे, शिलाचे सतत हिशोब मांडणाऱ्या महाराणींच्या नाकावर टिचून मीच यज्ञाला बसायचं ठरवलं. माझा होणारा पुत्र आणि त्याची सुरक्षा हा महाराज दिवोदासांचा प्रश्न मी त्यांच्या नावावर केला. अपमानाचा बदला घेण्यासाठी मीच यज्ञाला बसायचं ठरवलं. हा माझा निर्णय अपमानाने पोखरलेल्या मनावर सन्मानाची झुळूक होणार होता की त्यातून वणवा भडकणार होता हे नियतीलाच माहीत होतं. प्रातःकाळीच मी सुंदर हिरवे जर्द वस्त्र नेसले, त्यावर मेखला बांधली. हर्रेश्वांनी दिलेली 7 पदरी मोहनमाळ पोटावर रुळू लागली. कुरळ्या कुंतलांना सावरणारी दासी आज नाना शृंगार साधने घेऊन आली होती. तिने माझ्या केसांचा शेपटा घालून त्यावर फुलांची मोहक जाळी बांधली. सुवर्ण फुलांनी कुंतलावर नक्षी रेखली. मोत्यांचा लांब लचक गोंडा लावला. महाराज दिवोदासांनी दिलेले पाचूचे बाजूबंद आणि माळ घातली. कानात पाचूचीच कर्णफुले. मला आठवली वसुमनाच्या बारशाच्या दिवशीची माझी ती प्रतिमा. क्षणभर अयोध्येच्या प्रासादात पोचले मी. महाराज हर्यश्व, महाराणी मधुमती, माझा वसुमना या आठवणींनी व्याकुळ झाले, हुरहुरून गेले. तोच दासीने रत्नजडीत पैंजणे आणली आणि मी शुद्धीवर आले. मी सम्राट दिवोदासांच्या काशी देशात होते. थोड्याच वेळात यज्ञाला सुरुवात होणार होती. मी यज्ञविधीत गुंतले. महाराज हर्यश्वांसह केलेला तो अयोध्येचा यज्ञ आठवणे अपरिहार्य होते, अटळ होते. महाराज हर्यश्व अत्यंत भावनाप्रधान. प्रत्येक कृतीत ओलावा, प्रेम, वात्सल्य. तिथे युवराजच जन्माला आलेला नव्हता, त्यामुळे अपार उत्सुकता. तर इथे राज्याला भरपूर वारस, सम्राट दिवोदासांचं अलिप्त कोरडेपण मला जाणवे. महाराज हर्यश्व आणि महाराज दिवोदास, नकळत तुलना होई. मनावर मी चिडले, ओरडले तरी मन कधीतरी पटकन ही गोष्ट करून सुद्धा टाकत असे. दोघातला फरक हृदयाच्या आलेखावर नोंदला जाईल. हर्यश्वांच्या भावरम्य सहवासाची आठवणी, अंबरीशांची स्मृती म्हणजे सुद्धा व्यभिचार असं समजणारं माझं हळवं मन आता बरंच कोडगं झालं. आता अंबरीश, हर्यश्व, दिवोदास सगळेच मनाच्या मंडपात फिरत. त्याची टोचणी लागायला कोमल, भावरम्य काळ माझ्या अघटित प्राक्तनात जळून गेला. माधवी देवी, आपलं लक्ष कुठं आहे? अर्घ्य व्हावे असं भारद्वाज मुनींनी चमकावलं. मी पटकन अर्घ्य वाहिलं. समोर पाहिलं आणि मला इतका धक्का बसला. मी इतकी दचकले की अर्घ्य व्हायला घेतलेली सोन्याची पळी हातातून उंच उडाली. मला समोर महाराज हर्यश्व, महाराणी मधुमती, विद्युत प्रभा आणि तिच्याजवळ असलेला वसुमना दिसू लागला. हे सत्य की स्वप्न की मनाचा खेळ? वसुमती देवींसारखं वेड की भास? माझ्या मनातून हे सगळे सजीव होऊन इथे या मंडपात उतरले की काय? मी पुन्हा जरा धीर करून मान उचलून पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. मला चक्कर येऊ लागली. नक्कीच मला वेड लागलं. माझं यज्ञातलं लक्षच उडालं. मी सारखी मांडवभर भिरभिर भिरभिर डोळे फिरवत बसले. अर्धा प्रहर असा चालू होता. पहिला यज्ञविधी संपला होता. तेवढ्यात महाराणी सुयशा देवी मुद्दाम तिथे आल्या. महाराजांना म्हणाल्या, आपले परमप्रिय महाराज हर्यश्व विश्वेश्वराचा नवस फेडायला राणी मधुमती व पुत्र वसुमनासह आले आहेत. मी कानात प्राण आणून ऐकत होते. महाराज उठून जाताच विंचवाप्रमाणे नांग्या मारत मला म्हणाल्या, अगं पतिव्रते, तुझा पहिला नवरा आलाय. तुमचं पहिलं मिलन कुठे आयोजित करू? मी पांढरी फटक पडली. मगरीची शक्ती तिच्या शेपटीत असते तसे महाराणींचे प्रहार भयंकर होते. अखेर दैवाने दावा साधला होता. बघता बघता मला काहीच कळेनासे झालं. सगळं अंधारात बुडून गेलं. मला शुद्धी आली तेव्हा महाराणी मधुमती माझ्या अगदी जवळ होत्या. माझ्या अंगावर हात फिरवीत होत्या. मला तसंच पडून राहावंसं वाटलं. मी या अशा मायेला अंतरले होते. डोळे उघडूच नये, त्यांची माया पोट भरून प्राशन करावीशी वाटली. तेवढ्यात वसुमनाचे बोबडे बोल आणि विद्युत प्रभेचे शब्द ऐकले आणि मी एकदम उठून बसले. त्याला हृदयाशी धरलं, कवटाळलं, चुंबणे घेतली. माझी तृप्ती म्हणून होत नव्हती. हे सारं निमिषार्धात घडलं. राणी मधुमतींनी घाबरून मला मिठीत घेतलं, मंचकावर झोपवलं. तिथल्या दासींनी ही वार्ता मग प्रासादभर नेली. त्या निमित्ताने जरा पहारा सैलावला. मला महाराणी मधुमतींशी खूप बोलायचं होतं. त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल उतराई व्हायचं होतं. त्यांना प्रहरभर मी माझ्या दुर्दैवाची कथा सांगितली. त्या म्हणाल्या,
माधवी, अगं तू इथे भेटशील असं स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं आम्ही. गेले 8-10 महिने वसुमनाचं मोठं होणं, त्याचे खेळ, त्याचे बोल, त्याचं अवखळ हास्य यातच गुंतलोय. अगं बाळ, आणि तेही इतकं सुंदर, सशक्त, हसरं, खेळकर. आम्ही पाहिलंच नव्हतं. तू फार मोठं दान देऊन गेलीस आम्हाला पुरी. महाराणी, कुणी कुणाला काय दिलं याचे प्रेमात हिशेब नसतात. तुम्ही माझ्या माता झालात. तुमची उणीव क्षणोक्षणी जाणवते. ही महाराज हर्यश्वांनी दिलेली मोहनमाळ, त्याचा एक पदर मी माझ्यासाठी ठेवते आणि हे 6 पदर माझी आठवण म्हणून तुम्ही घ्या. मी ती मोहनमाळ महाराणी मधुमतींच्या गळ्यात घातली. त्या म्हणाल्या, माधवी, महाराज हर्यश्वांना भेटायचं आहे. मी घेऊन येते त्यांना. मी बरोबर असले तर कुणी काही बोलणार नाही. घेऊन येऊ? मी या औदार्याने चकित झाले. म्हणाले, नको नको, कृपा करा माझ्यावर. त्यांना फक्त सांगा की माधवी तुमच्या स्वभावातील भावनाशीलता विसरू शकत नाही. तुमच्या जवळच 800 अश्व असते तर माधवीचं जीवन धन्य झालं असतं. माझा प्रवास उजेडाकडून अंधाराकडे चाललेला आहे. माझ्यातील सात्विक माधवी रोज कणाकणाने मृत्यू पावते. अखेर मी कुणाच्याच योग्यतेची राहणार नाही. कधीतरी या दुर्दैवी माधवीची आठवण करा आणि माझ्या वसुमनाला माझी ही दुर्दैवी कहाणी कधीही सांगू नका. बस, माते महाराणी मधुमती, हा इतकाच माझा निरोप आणि हे माझे वंदन. जरा तुमच्या पायांना स्पर्श करू द्या. यज्ञाचा उत्तर पूजा सुरू होणार होती. त्याआधी माझं मन शांत होणं आवश्यक होतं. पुन्हा माझा वसुमना जाताना मी बघू शकणार नव्हते. मी मला एका कक्षात बंद करून घेतलं. फक्त चारुदेवी सोबत होत्या. मला अर्धा तास कुणी साथ घालू नका असं सांगून शांत पडून राहिले. सहनशक्तीचा अंत करणारं सुयशा देवींचं संभाषण आठवून सर्वांगात दाह पेटला होता. सगळीकडे आग लागली होती. हर्यश्व महाराज आपल्या कुटुंबासह अयोध्येस परतले. ही चारुदेवींकडून खात्री करून घेतल्यावरच मी बाहेर आले. उरलेला यज्ञ पार पडला, पण भांडणांचा, अपसमजांचा वणवा पेटवूनच. मला 5वा महिना लागला. गेल्या 2.5-3 महिन्यात म्हणजे यज्ञ झाल्यापासून महाराजांच्या वागण्यात फरक पडला. ते माझ्याशी जास्त बोलत नसत. अबोल झाले होते. प्रासादातही फारसे येत नसत. काय झाले असावे? माझा एकमेव आधार असा दुरावल्यामुळे मला फार दुःख होई. त्यातून त्या प्रासादातून अनेक कंड्या पिकवल्या जात. मी महाराणींची आज्ञा लाथाडून यज्ञाला बसले. अन दैवाने सूड घ्यावा तसे महाराज हर्यश्व नेमकं त्याच दिवशी सुयशा देवींना खूपच खमंग कथा मिळाल्या होत्या. एकदा महाराज दिवोदास माझ्या प्रासादात आले असता मी धीर करून विचारलं, महाराज, माझं काही चुकलं की काय? आताशा आपण मजशी बोलत नाही, इकडे येतही नाही. काही चूक असेल तर सांगा. तुमचा एकमेव आधार आहे इथे मला. बोला महाराज. मला बोलायला लावलं नाहीस तर ते अधिक हिताचं होईल माधवी. कृपा करून कोड्यात बोलू नका राजन. मला धीर धरणं कठीण होतंय. काय चूक झाली माझी? तूच आठवून बघ. आपण पती पत्नी नात्याने बद्ध आहोत. तोवर तरी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती माधवी. म्हणजे काय महाराज? मी काही विपरीत वागले का? आपल्या या पवित्र नात्याला डाग लागेल असं या माधवीकडून काही घडलं महाराज? परपुरुषाशी एकांतात भेट? परपुरुषाची? आणि कुणी? मी घेतली भेट? हर्यश्व तुला परपुरुष नसेलही, पण तू माझी पत्नी आहेस. नियतकालापुरती का होईना, पण पत्नी आहेस. आणि काशी देशाच्या प्रजेच्या प्रासादाच्या दृष्टीने हर्यश्व परपुरुषच ना? महाराज, काय बोलताय आपण? मी हर्यश्वांची एकांतात भेट घेतली? कुणी भरवलं हे विष महाराज? मी तर त्यांच्याकडे ना दृष्टी टाकली ना शब्द बोलले. पत्नी धर्म मी जाणते महाराज. मग सगळेजण तुझ्या आणि हर्यश्वाच्या एकांतातील भेटीची चर्चा का करीत आहेत? महाराज, स्त्रीच्या, माझ्यासारख्या दुर्दैवी स्त्रीच्या चारित्र्याची चर्चा कुणीही करावी. त्यातून माझं तर दैवच उलटतंय. हर्यश्व जायच्या अगोदर तू आणि हर्यश्व एका कक्षात, आणि तेही बंद कक्षात. आणि तुझी सक्त आज्ञा, मला अर्धा प्रहर कुणीही हाकारू नका. हे तर खरं ना? मी सर्वांना आज्ञा देऊन बंद कक्षात होते हे बरोबर महाराज, पण माझ्यासोबत चारुदेवी होत्या. सुयशा देवींनी केलेलं वाक्ताडण जर मी आपल्याला सांगितलं
तर माझी वाणी अपवित्र होईल महाराज. म्हणूनच शांत होण्यासाठी चारुदेवींसह कक्षात मग ही भलती चर्चा उठवली कशी? आपण राजे आहात महाराज. आपणच न्याय अन्याय न बघता आरोप केलेत तर मी जायचं कुठे? राणी मधुमतींची आणि तुझी भेट गुप्त का ठेवली गेली? ते मुद्दामच तुला भेटायला आले अशी ही चर्चा चालू आहे. महाराज, कितीतरी दासी तिथे होत्या, गुप्त काहीच नव्हते. महाराज, माधवीचे वैरी प्रासादातच आहेत हे आपणही जाणता. अशा वेळी प्रत्येक वार्ता विकृत रूपात आपल्या कानी येण्याची शक्यता आपण लक्षात का घेऊ नये? मी कुणाजवळ न्याय मागायचा? महाराज, पित्याने माझ्या गळ्यात धर्म घालून गालवांना अनाथासारखं मला दान दिलंय. त्यांना अधिकार देताना विचारही केला नाही. धर्म नावाच्या अधर्माने माझा ग्रास घेतलाय. आता कुणीही या माधवीकडे बोटे दाखवावीत. आपण तरी मागे का राहाल? माझ्या नशिबी हे अघटित आलं तरी माझी म्हणून एक निष्ठा आहे. तुमचा पुत्र तुम्हाला दिला की हा करार संपेल. तोवर तुम्हीच माझं सर्वस्व आहात महाराज. अखेर विश्वास हा दाखवता येत नाही, ती समजून घ्यायची गोष्ट आहे. इतकंच मी बोलले. थकून गेले. मनाची उभारीच संपली. आपण काय म्हणून जगतो? कोण आहे आपलं? तोवर महाराज फारच गंभीर झाले. माझे हात हाती घेत म्हणाले, तुझ्या या सौंदर्यानं, हर्यश्वांच्या येण्यानं मन संशयी झालं माझं. आणि प्रेमच माणसाला संशयी करतं. आपल्याला काही विचारण्याची बुद्धी मला झाली आणि ही तुमच्या मनातली मळमळ आपण मला सांगितली, हेच बहुत झाले. नाहीतर माझा तरी काय हक्क आहे आपल्यावर? आपण या वार्तांवर विश्वास ठेवलात, यातच माझा पराभव झालाय राजन. पुरे माधवी, यापुढे मी तुला बोलताना 4दा विचार करेन. हास ना आता माधवी. पुन्हा अशी वेळ तुझ्यावर येणार नाही. तुझ्यावर अन्याय माझ्याकडून तरी होणार नाही. प्रिये, तू माझ्या पुत्राची माता होणार आहेस ना? हस ना मग. माझ्यासाठी हस. आणि करता आली तर क्षमा कर मला. मी हसले. माझ्यावरचे आरोप सोसूनही हसले. डाग पोटात ठेवून चांदणं फेकणारा चंद्र पुन्हा पुन्हा आठवतो. त्याचा आदर्श आत्मसात करणं किती कठीण. पण दैवाच्या विरुद्ध तक्रार कुणाकडे करायची असते? दोन्ही सवतींनी तर वैर मांडलेलं. युवराज आणि चारुदेवी माझं दुःख जाणणारे, पण त्यांचा इथला अधिकार नगण्यच होता. ते सुद्धा माझ्यासारखेच उपेक्षित, दुर्दैवी. महाराजांच्या सहानुभूतीवरच मला जगायचं होतं. दुःख पचवत हसण्याची कला मला हळूहळू जमत होती. प्रजेत जिथे तिथे माझ्या चारित्र्याची चर्चा चविष्टपणे चालू आहे. स्त्री नावाच्या पातिव्रत्याचे गोडवे गाणाऱ्या प्रजेला महाराजांचे हे 4थेही लग्न मान्य. त्यांच्या विरुद्ध ब्र सुद्धा नाही. अजूनही अनेक गणिका प्रासादात आणल्या तरी पौरुष म्हणून त्यांचंही कौतुक होईल. परंतु माझे चारित्र्य हनन मात्र सतत चालूच. त्यात महाराणी सुयशा देवी आणि प्रधानमंत्री असणारे त्यांचे वडील बंधू यांचा मोठाच वाटा आहे. या जगाचे चेहरे तरी किती तऱ्हेतऱ्हेचे. हस्तिनापूरच्या प्रासादातली वसंतोत्सवात रमलेली, अंबरीशात गुंतलेली ती निरागस माधवी पार हरवलीये, मृत्यू पावलीये. दिवस चाललेच होते. महाराजांचे आरोप मनाला अनंत टोचण्या लावून गेले. उदासी कमी होत नव्हती. का म्हणून हे असले लाचार भिकार जीवन माझ्याच वाटेला? अशातच एक दिवस अचानक तात आणि आई आली. मला उभारी म्हणून वाटले नाही, आनंदही झाला नाही. मी थंडपणे त्यांचं स्वागत केलं. महाराज, चारुदेवी, युवराज यांनी त्यांना वंदन केलं. माझ्या ज्येष्ठ सवती तर वंदनालाही आल्या नाहीत. महाराज त्वरित गेले, कारण उद्या तातांच्या सत्कारासाठी त्यांना राज्यसभा आयोजित करायची होती. तात आणि आई यांच्यासाठी बहुमोल वस्त्रालंकार मागवण्यात यायचे होते. मिष्टान्नाचे भोजन आयोजित करायचे होते. मला या कशातच उत्साह नव्हता. दुपारी माझ्या कक्षात विश्रांतीसाठी येताच माझ्या टरारलेल्या पोटाकडे बघत सारा तिरस्कार नजरेत गोळा करत आई मला म्हणाली, माधवी, हे काय चाललंय? तू अशी किती जणांकडे राहणार? आई, ते मी काय सांगू? ते गालवांना विचार, ज्यांना तुम्ही मला एखाद्या मुक्या गाईसारखी दान देऊन टाकली. आता हे विचारण्याचा तुला अधिकार तरी आहे का आई? अशी 4 ठिकाणी फिरवण्यासाठी दान नाही दिली. 800 अश्व देणाऱ्या एका समर्थ सम्राटाची राणी व्हावीस म्हणून. त्यात येणाऱ्या आपत्तींचा क्षणभर तरी विचार केलात का? जर एकाच राजाकडे इतके अश्व मिळाले नाहीत
तर कन्या कुणालाच न देता परत हस्तिनापूरला घेऊन या. असा करार का नाही केलात तुम्ही? सगळे हक्क गालवांना का दिलेत? का आई, का? जरा प्रयत्न केला असतास तर तुलाही हे सांगता आलं असतं गालव मुनींना. यावर या निष्फळ बोलण्याला मनोमन हसत मी म्हणाले, आई, दैवाची इच्छा तशी नव्हती. दुसरं मी काय बोलू? यावर डोळ्यात क्रूरतेची झाक उतरलेली आई ओठ चावत मला म्हणाली, दैवाची का तुझी? विषयोपभोगात आकंठ रुतलेल्या पित्याचं रक्तच तुझ्या धमन्यातून वाहतंय माधवी. हे कन्या धर्माचं पालन की अधर्म? काय म्हणायचं याला? आई, कृपा करून हे तातांनाच विचार. मला मर्यादेचं उल्लंघन होईल असं बोलायला लावू नकोस. अजून किती जणांजवळ राहणार आहेस? अजून उरलेले अश्व मिळेपर्यंत ज्यांच्या ज्यांच्याकडे राहावे लागेल त्यांच्याकडे. तुझ्या तातांना तुझं स्वयंवर करायचं होतं. केवढी स्वप्न होती त्यांची. ते आता कधी करायचं? आणखी 4 जणांकडून आलीस की? अगं पतिते, तुला लज्जा कशी वाटत नाही? किती सहज उत्तरे देते आहेस. लज्जा वाटली तरी तुम्हालाच वाटायला हवी आई. हे मी माझ्या इच्छेने करत नाही. असह्य मानसिक यातनातून जातेय मी. माझे अश्रूसुद्धा आता आटलेत आई. जाऊ दे, मला माझ्या दैवाच्या हाती सोडून दे. शम्माई कशी आहे? माझा पुरुदादा कसा आहे? जख्ख म्हातारा झालाय तो. तेवढ्यात तात आले. मला कुरवाळत म्हणाले, मुली, काय ग हा गुंता होऊन बसलाय? पण तरी तुझं हे धर्मकार्य संपलं ना की मी तुझं स्वयंवर करणार. माझा शब्द दिला होता मी, या सम्राटाचा शब्द. मी काही बोलले नाही. बोलण्यासारखं काय उरलं होतं? मी पुन्हा म्हणाले, तात, मी या गुंत्यातून सुटणं आता अशक्य आहे. जाऊ द्या, आनंदात आहे मी असं समजा. माझ्या पुरुदादाचं काय करणार आहात ते सांगा. मुली, पुरुणे माझी जरा घेतली. शुक्राचार्यांचा शाप त्याच्या आणि माझ्याही जीवनाला बाधला येतात. पुरुदादाचा आणि माझा बळी घेतलात तुम्ही. आम्ही पण आनंदाने बलिवेदीवर चढलो. मी तुमचा अनन्य ऋणी आहे माधवी. हे ऋण मी पुरेपूर फेडणार आहे. तोवर आमचं आयुष्य सरेल तात. तात, आमच्यासाठी इतकंच करा. माझ्या शम्माईला सांभाळा. आईच्या पाठीशी मातामह शुक्राचार्य भक्कम उभे आहेत. ती सुरक्षित आहे. या तुमच्या जीवनात शम्माईच्या वाटेला आलेली भूमिका फार फार कठीण येतात. आणि आई, तूही तिच्याशी मांडलेलं वैर सोड. एका राजकन्येला दासी केलंस तू. त्याचे शाप मलाही बाधले ग आई. तिचं दुःख मी जाणू शकते, कारण दैवाने तोच घाव माझ्यावरही घातलाय. यावर आई एकदम चिडणार हे जणू मला माहीतच होतं. दुसऱ्यावर फडाफडा वार करणारी आई मात्र सत्यही पचवू शकत नव्हती हे मी जाणून होते. आणि तसंच झालं. ती आक्रस्ताळेपणाने ओरडत म्हणाली, तू जो सारा अधर्म चालवला आहे तो काय माझ्या दुष्टकर्माचे फळ म्हणून की काय? काय म्हणायचंय काय तुला? माझी निंदा करायची तुझी सवय अजूनही आहेच म्हणायची. यावर मग संवाद बिघडतच गेला. शम्माईवरच्या माझ्या प्रेमाचे तिने वाभाडे काढले. माझ्यावर तिचे वाईट संस्कार झाले. 1 ना 2 या भेटीचा मला क्षणभरही आनंद झाला नाही. ताट कुठल्या धाकाने आईचं उद्दाम बोलणं ऐकतात. ते मुग्धच होते. आई पुढे काही बोलावं असं राहिलेलंही नसेल कदाचित. आई तात परत गेले. संवाद उरात ऋतूनच बसले. मी अवघं जीवन धर्मासाठी मोडून घेतलं तरी माझीच आई सुद्धा मला व्यभिचारिणी ठरवीत होती. इतरांची आशा मी कशी ठेवणार होते? मी कुलटा ठरले, भोगदासी ठरले, चारित्र्यहीन ठरले. आयुष्याचं वस्त्र वेडं वाकडं विणलं जात होतं. त्यावरची सर्व शुभचिन्ह सुकत होती, बिघडत होती. माझं सौंदर्य, शरीर आणि गर्भाशय एवढंच फक्त सत्य होतं. चारुदेवी आम्हा दोघांबरोबर असत. महाराणी आणि रेणुका देवींना इतकंही माझं सुख भगवत नव्हतं. त्या दोघी चारुदेवींना पुन्हा पुन्हा म्हणत, चारुशिले, अगं आपलं स्थान काय, चारित्र्य काय, शील काय, कुळ काय? पण असं 2 नवऱ्याच्या बाईबरोबर फिरू नये. डाग लागतो तो आपल्यालाच. माधवीस त्याची खंत ना खेद. आपण टाळावं तिला. पण चारुदेवींनी त्यांची ही आज्ञा मुळीच मानली नाही. आणि मला तर त्यांचा आधार बहुमोल वाटे. माझ्या पुत्राचे, भावी पुत्राचे जीवित त्यांच्या हाती सुरक्षित राहणार होते. आणि चारुदेवीही त्यामुळे पुत्रवंत होणार होत्या. त्या मला क्षणभरही सोडत नसत.
अशातच आईने माता अरुंधतीला माझ्या प्रसूतीसाठी काशी देशात पाठवले. ती आली त्या दिवसापासून मी निश्चिंत झाले. माझा सारा भार मी तिच्यावर टाकला. ती माझं डोकं दाबे, अंगाला तेल चोळत असे, मला हस्तिनापूरच्या कथा सांगे. मला थोडा वेळ बालपणात रमता येई. आज चारुदेवी आल्या तेव्हाच त्यांच्या मनात काहीतरी खळबळ चालली असावी. माता अरुंधती बाजूस जाताच त्या हर्षोत्फुल्ल होत मला म्हणाल्या, माधवी, तुझा पायगुण माझ्या भाग्याचा ठरलाय. मला 2 महिने झालेत माधवी. जरा राजवैद्यांना बोलावतेस? खरंच खूप आनंद वार्ता आहे ही. पण ही वार्ता तुम्ही प्रथम महाराणींना सांगणं आणि त्यांनीच राजवैद्यांना बोलवणं उचित नाही का? नाहीतर हे कलहाला मात्र कारण होईल. तिकडूनच आले मी माधवी, त्या म्हणाल्या. 2 महिने होत नाही तोवर राजवैद्य कशाला? देठ पक्क असेल तर फळ पिकणारच. नाही ते चोचले मात्र. त्या माधवीच्या नादाने करायला लागलीस तू. जाऊ दे अजून महिना, मग दाखवू वैद्यांना. इथे काय वारस कमी आहेत की काय? आम्हा दोघींना 6 मुलं झाली, पण हे असलं नाही बाई पाहिलं. कौतुक नुसती. आता यावर मी काय बोलू माधवी? इतक्या वर्षानंतर घडलंय. दुर्लक्ष झालं म्हणून काही अप्रिय व्हायला नको ना माधवी. बरं, मी माझ्यासाठी म्हणून धाडते नृ, म्हणजे कलहाचा प्रांत टळेल. खरंच चारुदेवी, खूप आनंदले मी. आपली दोन्ही बाळं जोडीने मोठी होतील या प्रासादात. मी आता अधिकच निश्चिंत झाले. थांबा, तुमचं तोंड गोड करते. मी राजवैद्यांना निरोप दिला आणि त्यांच्याकडून या शुभ वार्तेची सत्यता समजली. आणि मी स्वतः चारुदेवींना घेऊन महाराजांकडे गेले. त्यांनाही वार्ता दिली. राजवैद्यांनी चारुदेवींना विश्राम करायला सांगितल्यामुळे आम्ही लवकरच माझ्या कक्षात आलो. काशी देशाच्या सीमेलगत असणाऱ्या पर्णगृहात 15 दिवस राहून आम्ही दोघं परतलो. येताना चारुदेवींसाठी अनेक वस्तू, बदाम, पिस्ते वगैरे आम्ही आणले, त्यांचा गर्भसंभव साजरा करण्यासाठी. मी प्रासादात येताच धावत त्यांना भेटायला गेले. माझ्या गळ्यात हात टाकत त्या म्हणाल्या, माझ्या गर्भाचं देठ पक्क नव्हतं ग माधवी. त्यांच्या डबडबलेल्या नेत्रांनी मला ती दुष्ट वार्ता सांगितली. म्हणजे गर्भपात झाला? अरे देवा, मला काय दुसरं बोलावं ते सुचलं नाही. चारुदेवी म्हणाल्या, मला कधीच नाही मूल व्हायचं. गर्भाशय लहान आहे माझं. माधवी, मी अशीच पुत्रहीन मरणार. त्याबरोबर मी म्हणाले, हे माझं बाळ मग कुणाचं आहे देवी? तुम्हीच त्याच्या माता. माझं मूल तुमच्याच ओटीत टाकणार मी. खरंच मला आई करून जाणार तू? मला सुखनिदान देऊन जाणार? चारुदेवींचा उत्फुल्ल चेहरा माझ्या जाण्याचा आनंद साजरा करीत होता. महाराज हल्ली रात्रंदिवस माझ्याच चिंतेत असतात. सवतींचा असहकार त्यांना टोचतो. त्यांचा द्वेष, संताप, मत्सर सतत व्यक्त होत असतो महाराणींकडून. महाराज मात्र खूप लक्ष ठेवतात. अशातच एक दिवस युवराज अमरसेन आले. त्यांच्या मागून येणारा एक सेवक संदूक घेऊन येत होता. ती पुढे ठेवत युवराज म्हणाले, माते, हे राहू दे, आता लागेलच. मी संदूक उघडली. त्यात चांदी सोन्याच्या वाट्या, बोंडली, चमचे, दुग्धपात्रे, फुलपात्री अशा अनेक वस्तू होत्या. सगळ्या नव्या कोऱ्या, चकचकीत. महाराज आश्चर्याने म्हणाले, युवराज, नवीन घडवलं? प्रासादात या वस्तू नव्हत्या? यावर अमरसेन म्हणाले, तात, आपल्याला काही घटना कळाव्या या इच्छेनेच मी सांगतोय. 4 दिवसांपूर्वी माता अरुंधतींनी माझ्या मातेपाशी काही वस्तू मागितल्या. त्यात या साऱ्या वस्तूंचा समावेश होता. तात, मला दुःख वाटलं की माझ्या मातेने स्वच्छ, स्पष्ट नकार दिला. महाराणी माता कशातच लक्ष घालायला तयार नाही. पुत्रा, या घटना मला दिसतात, म्हणून तर मी जातीने इथे राहतो. सुयशा देवींनी माधवीकडे पाठ फिरवली आहे. माधवीची प्रसूती ही तिच्या दृष्टीने दुर्लक्ष करण्यासारखी घटना असेल, पण आपल्या दृष्टीने नाही पुत्रा. तू लक्ष घातलेस. मला केवढा आधार वाटतोय. हेच नव्हे तात, मी तर सुवर्णाची बाळलेणी घडवण्यास सांगून आलोय. मामांनी महाराणींची आज्ञा आण म्हणून सांगितलं, पण त्यांना बाजूस सारून मी टाकून आलोय. पुत्रा, हैयांशी युद्ध तुला मान्य नसलं तरी घरच्या युद्धात तू ठाम भूमिका घेतलीस, याचा आनंद आहे मला. हे सारं ऐकून माझंही मन आनंदित झालं. मी म्हणाले, युवराज, या अनुग्रहाबद्दल मी आपली ऋणी आहे, आभारी आहे. मला अशा सहानुभूतीची, शुभेच्छांची फार गरज होती. मला जगण्यास त्यांचाच आता आधार आहे युवराज. यावर महाराज म्हणाले, माधवी,
महाराणींनी सहकार्य दिलं असतं तर सगळ्या गोष्टी किती सुलभ झाल्या असत्या. मला अयोध्येची काळजी करणारी प्रजा आठवली, उत्सुकतेने प्रार्थना करणारी, आतुरतेने युवराजांची वाट पाहणारी आणि पदोपदी माझी काळजी करणारा तो प्रसाद आठवला. पाठोपाठ माझ्या वसुमनाची आठवण. चारुदेवी मातेला मदत करायला येत. त्या दिवशी त्या आल्या आणि मला हळूच म्हणाल्या, माधवी, ही अंबरीशाची काय भानगड आहे ग? प्रजेत सारखं तेच बोलतात. हर्यश्वही म्हणे मुद्दाम. देवी, जाऊ दे या बातम्या पसरवणाऱ्या महाराणी, त्यांचे प्रधान बंधू, महाराणींच्या सख्या आणि दासी. मी विटले या कथांना. माधवी, सुयशा देवींशी एकदा भांडत का नाहीस ग कडाकडा? का ऐकून घेतेस सगळं? देवी, एकेकाचा जन्मच ऐरणीचा असतो. घास खाणं हेच नशिबी असतं. देवदानवांच्या भांडणाशी दधीची ऋषींचा काही संबंध होता का? पण त्यांच्या अस्तींची हत्यारं लागली देवांना. तशीच आहे माझी कथा. दक्षिणा घेणारे कोण, देणारे कोण? मदत मागायला येणारे कोण, देणारे कोण? पण मरणाला मात्र मला सामोरं जायचंय देवी. अंबरीश या सगळ्या घटनांच्या आधी माझ्या जीवनात आलेलं स्वप्न होतं. त्यांचे माता पिता मला मागणी घालायला येणार होते. पण त्याआधीच एक दुष्ट क्षण आला आणि माझ्या आयुष्याची सगळी वीण बदलून टाकली त्या क्षणानं. आता फक्त चर्चा उरली आहे, फक्त चर्चा. चारुदेवी, मी आता निगरगट्ट झाली आहे. अंबरीशाची चर्चा करा किंवा हर्यश्वांची. इथून गेले की या यादीत महाराज दिवोदासांची आणखी भर. खरंच सांगते चारुदेवी, माझं दान हा घोर अन्याय याच धर्माने लादलाय. आत्महत्येला पाप ठरवून या जीवनात कोंडलंय मला. दुष्ट धर्मज्ञांनी जखडून टाकलंय. मातृपितृ वचनपूर्तीच्या बेड्या ठोकल्यात मला. धर्माज्ञेचे असंख्य बाण भोवती रोवलेत. रूढीच्या दोऱ्या गळ्यात घालून दरवेशाच्या अस्वलासारखी स्थिती झाली आहे माझी. दारोदारी भटकत ठेवलंय मला. चारुदेवी, ते विश्वामित्र मला भेटतील त्या दिवशी त्यांनाच या आयुष्याचा हिशोब देणार आहे मी. यातनांचं गाठोडं त्यांच्याच पुढे टाकणार आहे. चारुदेवी गेल्या तरी आईचे शब्द कानात घुमत होते. अजून किती जणांकडे राहणार आहेस तू? प्रत्यक्ष आईची ही प्रतिक्रिया. बाकीचे तर परकेच होते. काशी देशाने मला अपकीर्तीत बुडवलं होतं. मरणाहूनही दुष्ट जीवन, तिरस्कृत, उपेक्षित. सकाळपासून जीव घेण्या कळांना सुरुवात झाली. आज माझ्या पाठीशी माझी शम्माई नव्हती की महाराणी मधुमती नव्हत्या. या प्रसूतीत मृत्यू हवा असं वाटत होतं. नको ते पुढचं जगणं, ती ताटातूट. ते नव्या प्रवासाला निघणं, ती याचना. छी, जगण्याची इच्छाच सरली. माता अरुंधती आणि चारुदेवी बसून होत्या जवळ. 2 कुशल सुईणी मात्र घाबरत घाबरत आल्या. महाराणी तर फिरकल्याही नाहीत. मी त्यांच्या येण्याची अपेक्षाच ठेवली नव्हती. महाराज आणि राजवैद्य बाहेरच्या कक्षात बसून होते. युवराज अस्वस्थ मनाने ये जा करत होते. हवं नको ते बघत होते. औषधे दासी करवी पाठवत होते. संध्याकाळ झाली. मृत्यूही येत नव्हता आणि जन्मही होत नव्हता. तोच कुणीतरी अचानक फटाक्याची लढ पेटवली. त्याच्या फटाफट फटाफट आवाजाने मी एकदम घाबरले आणि त्याच क्षणी प्रसूत झाले. मुलगा, मुलगा, पुत्र, पुत्र. माता अरुंधतीने थाळी वाजवली. शंख फुंकीत पुत्रजन्माची मंगल वार्ता महाराजांना सांगितली. येताना महाराजांनी दिलेला सुवर्णहार कौतुकाने मला दाखवीत म्हणाली, माधवी, हार मिळाला मला, हा बघ. मी पुत्रदर्शन घेत खाटेवर शांत पडले. तरीही भलत्या वेळी फटाके इथे आले कसे? काही घातपात की काय? याचे गूढ मनात होते. मी एकदम विचारले, फटाके का कुणी लावले? कशासाठी? राणी साहेब, त्यामुळेच तर आपली प्रसूती पटकन झाली. शेवटच्या कळांच्या वेळी तुम्ही फटाके लावले, असंच ना? मी विचारलं. हो ना, त्यामुळेच. आणि ती फार छान हसली. तिचं हसणं माझ्याही मनावर पसरलं. बाहेरून महाराज दार वाजवत होते. त्यांना पुत्रदर्शनाची घाई झाली होती. बाहेरून आलेल्या दासीने ओरडून सांगितलं, चक्रवर्ती कुंडली आहे राणीसाहेब पुत्राची. आताच राजज्योतिषानं घोषणा दिली आहे. मी तृप्ततेने हसले. निसर्ग मला पतीत समजत नव्हता, उलटा मानत नव्हता, वारांगणा समजत नव्हता, गणिका समजत नव्हता. शुद्ध क्षेत्रीत चक्रवर्ती पुत्र होतो असं धर्मशास्त्र सांगत होतं. माझं क्षेत्र धर्माच्या दृष्टीने शुद्ध असावं. धर्माचा एक तरी निर्णय माझ्या बाजूचा होता.
दारावरची खटखट वाढली होती. चारुदेवी कौतुकाने ते इवलसं बाळ बघत होत्या. त्यांनी या पुत्राला हृदयाशी धरलं. मी श्रमामुळे जडावले. डोळ्यावर ग्लानी पसरू लागली. माता अरुंधती लगबग करीत आवरत होती. महाराजांना पुत्रदर्शनास यायचे होते. खटखट वाढत होती, वाढतच होती. मन शांत होत होतं. महाराज दिवोदासांना, काशी देशाला मी एक चक्रवर्ती पुत्र दिला, हैह्यांशी लढू शकणारा. मी जागी झाले तेव्हा महाराज माझ्याजवळ होते. म्हणाले, माधवी, अगं चक्रवर्ती लक्षणांनी युक्त आहे हा पुत्र. धन्य केलंस प्रिय. माझ्या या आयुष्यभर पुरणारी थोर देणगी दिलीस तू मला. या क्षणी काहीही माग. मी दिलं समज. मी संतोष पावलोय माधवी, अपार संतोष. मी क्षणभर विचार केला. चारुदेवींना हाक मारली आणि महाराजांना म्हणाले, महाराज, काही देणार असाल तर एवढं द्या. हा पुत्र चारुदेवींच्या ओटीत घालू द्या मला. यापुढे हा चारुदेवींचा पुत्र म्हणून ओळखला जावा आणि चारुदेवींना पुत्रवतीचे सर्व सन्मान मिळावे. हेच माझं मागणं. अवश्य माधवी, अवश्य. आम्हास हे मान्य आहे. महाराज तृप्ततेने म्हणाले. मी मातेला सांगून बाळ आणवलं आणि बाळ चारुदेवींच्या ओटीत टाकलं. चारुदेवींनी पुत्रासह महाराजांना, माता अरुंधतीला वंदन केलं. राजवैद्यांना, सुईणींना वंदन केलं आणि मग पुत्रास माता अरुंधतीकडे देऊन त्यांनी मला थोडं बस्त करायला लावून साष्टांग दंडवत घातलं. माझ्या पायावर माथा ठेवला. मी दचकून ओरडलेच, हे काय चारुदेवी, तुम्ही माझ्यापेक्षा वडील आहात. मला वंदन करून लाजवू नका. यावर माझं डोकं आपल्या छातीशी धरीत त्या म्हणाल्या, माधवी, निपुत्रिकेच्या वेदना भयंकर असतात. तिला रूढींचे आसूड ओढत छळणारे सुद्धा खूप असतात माधवी. आज त्यातून तू मला मुक्त केलंस. मला जन्म ऋणी करून ठेवलंस पोरी. खाटेजवळ बसून त्यांनी मला थोपटल्यासारखं केलं. त्याच वेळी माझ्या समाचाराला म्हणून आलेल्या महाराणी आणि रेणुका देवी हा सोहळा बघतच राहिल्या. नाक मुरडत महाराणी म्हणाल्या, अहो, ही काय सगळी शिवाशिव. सगळे माधवीला शिवून का बसलेत. कमाल झाली बाई. अहो, हे काय प्रासादातलं पहिलं मूल का आहे. आणि चारू, मूल कसं धरायचं ते तरी माहीत आहे का. आणि अशी मुलं ओटीत घेऊन आई होता आलं असतं तर जग कशाला बाई रडलं असतं ग. यावर महाराज दिवोदास म्हणाले, महाराणी, जरा तोंड आवरलं तर चालणार नाही. आत्ता याच क्षणाला बोलायला हवंय का. चारूला सर्व पुत्रवतीचे सन्मान द्या. पुन्हा तिला आडवं तिडवं बोलून आपला अपमान करून घेऊ नका, कळलं. यावर पुन्हा नेहमीच घडलं. सुयशा देवी संतापाने निघून गेल्या. थोड्याच वेळाने रेणुका देवी सुद्धा गेल्या. महाराज दिवोदास मात्र आनंदाचं भरतं सावरू शकत नव्हते. बारशाच्या दिवशी पुत्र जन्मानिमित्त राजसभा भरवण्याची योजना मला सांगून तृप्त आनंदाने त्यांनी कक्ष सोडला. दुसऱ्या दिवशीपासून राजपरिवारातील स्त्रिया, प्रतिष्ठित नागरिकांच्या भार्या, कन्या, स्नुषा यांची रीग लागली मला भेटण्यासाठी, माझ्या समाचारासाठी. चारुदेवी हळूहळू मुलात चांगल्याच गुंतत होत्या. त्याचं सगळं करीत होत्या. वात्सल्याने बांधल्या जात होत्या. राजसभेची तयारी जोरात सुरू होती. मला त्या सभेचं कौतुक नव्हतं. या काशी देशाने माझी फार अप्रतिष्ठा केली, अभद्र आरोप केले होते. राजसभेत वेगळं ते काय होणार होतं. माझ्या कुलशिलाची उठाठेव करायला त्यांना आयताच राजमंच मिळणार होता. प्रधानांच्या कारवाया सुरूही झाल्या असतील. आता हे सगळं महाराजांना कशी सांगणार होते मी. अखेर माझ्या नशिबालाच दैवाच्या हाती सोपवून स्वस्थ बसले. माधवी, भाग 6 समाप्त. तर श्रोते हो, ही कादंबरी पुढे अशीच ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.